ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार घोडबंदर परिसरात केलेल्या धडक कारवाईमध्ये 31 डिसेंबर निमित्तच्या रेव पार्टीतून 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। यामध्ये 5 मुलींचा समावेश असून चरस, गांजा, हेरोईन, मद्याच्या बाटल्या असे अंमली पदार्थ घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे। आपण त्या ठिकाणी रेव पार्टी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता। तरीही आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी DJ वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसं LSD, MD, गांजा या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं। ई-सिगारेट्स होत्या, दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता। तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत। आपण जे इन्व्हेस्टिगेशन आतापर्यंत झालेलं आहे यांनी ऑनलाईन इन्स्टावरती ह्यांनी जो ऑर्गनायझर आहे याने शेअर केलं होतं एक पेज आणि हे ऑर्गनाइज कुठं होणार आणि त्याचं टायमिंग वगैरे आणि त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करत होते असं समोर येतं आहे। तरी आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला समोर येईल की यांनी ऑर्गनाइज कशा पद्धतीनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे।